नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत नवमी व दसरा एकाच दिवशी असल्यामुळे घटाचे विसर्जन कसे करावे, शुभ मुहूर्त कोणता आहे, घटाचे विसर्जन कोणी करावे, घटस्थापनेच्या वेळी जे साहित्य आपण ठेवलेलं होतं त्याचं नंतर काय करावं, दिवा कसा हलवायचा आहे, ज्यांनी 9 दिवसाचा उपवास केलेला आहे त्यांनी उपवास कधी सोडावा व काय खाऊन सोडावा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, 2 ऑक्टोबरला आपण घटस्थापना केली होती। बघता बघता दसरा पण येतच आहे। नवरात्रीत सर्वांच्या पूजेबद्दलचे नियम आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळे असतात। काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण 9 दिवस चपलापूट वापरत नाहीत। सर्वांनी घरात घटाची स्थापना केलेली होती, अखंड दिवा तेवत ठेवलेला होता। जशी आपण विधिविधानाने घटाची स्थापना करतो तसेच विधिविधानाने घटाचे विसर्जन सुद्धा केलं पाहिजे, तरच आपण 9 दिवस केलेल्या सेवेचे फळ आपणास मिळत असते। तर मंडळी, घट विसर्जनाचा मुहूर्त पाहूया। काही लोकांच्या घरी नवमीला घटाचे विसर्जन केले जाते तर काही लोकांच्या घरी दशमी दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते। प्रत्येकाच्या घराण्यानुसार रीतिरिवाजानुसार ते नियम असतात। त्यामुळे जर आपण घटाचे विसर्जन नवमीला करत असाल तर 12 ऑक्टोबर 2024 या दिवशी घटाचे विसर्जन करावे, कारण नवमी व दसरा एकाच दिवशी आलेले आहेत। जे लोक नवमीला विसर्जन करत असतील त्यांनी 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते 9:54 पर्यंत घटाचे विसर्जन करावे आणि जे लोक दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करतात त्यांनी दुपारी 2 वाजता घटाचे विसर्जन करायचे आहे। दशमी तिथी म्हणजेच दसरा सकाळी 10:58 पासून सुरुवात होत आहे, म्हणजे दसरा हा 10:58 पासून सुरू होत असल्यामुळे घटाचे विसर्जन करण्याचा मुहूर्त हा दुपारी 2 वाजता शुभ मानला गेला आहे। तर मंडळी, आपण आपल्या घरात 9 दिवस खूप भक्तिभावाने घटाची स्थापना केलेली असते। घटस्थापना हे नवदुर्गाचे प्रतीक मानलेले आहे, आपल्या कुलदेवीचं प्रतीक मानलेलं आहे। 9 दिवस देवीची सेवा केल्याचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर या शुभ मुहूर्तावरच आपण घटाचे विसर्जन करावे। तर मंडळी, दसऱ्याच्या दिवशी आपण 9 दिवस जशी पूजा केलेली आहे, जी सेवा देवीची केलेली आहे, अगदी तशीच सेवा करायची आहे, कारण ही नवमी तिथीच आहे। यामुळे आपण देवीचे पाठ करत असाल तेही तसेच पूर्ण करावे। त्यानंतर विधिवत नैवेद्य अर्पण करावा, पुरणाचे दिवे अर्पण करायचे आहेत। पुरणाच्या दिव्यांनी देवीची आरती करायची आहे। आपण हे दिवे 21 बनवायचे आहेत। दिवे कसे बनवावे? गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून त्यात पुरण भरावे, त्यानंतर त्या गोळ्याला दिव्याचा आकार द्यावा। दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या दिव्याचे खूप महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार यातील चण्याची डाळ गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते। गुरुग्रह सुख संपत्तीचा व ऐश्वर्याचा कारक आहे। गव्हाचे पीठ सूर्यदेवाचे प्रतीक आहे, जे ऊर्जेचे स्रोत व सकारात्मक ऊर्जेच्या स्रोत असणारे देवता आहेत। असा लावलेल्या दिव्यामुळे आपलं भाग्य उजळून जातं। यामुळे गव्हाच्या पिठाचे दिवे अवश्य करावे। तर मंडळी, काही लोक फक्त पुरणाचेच दिवे तयार करून देवीची आरती करतात। पुरणाचे दिवे कसे करावे? पुरणाचा गोळा तयार करून त्यात होल केलं जातं व त्यात फुलवात लावून देवीची आरती करतात। या दिवशी देवीची आरती पुरणाच्याच दिव्याने केली जाते। यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपलं भाग्य दिव्यातील ज्योतीप्रमाणे चमकू लागेल। गव्हाच्या पिठाचे दिवे 21 बनवायचे आहेत। गव्हाच्या पिठाचे दिवे 21 बनवायचे आहे। आणि हो, फक्त पुरणाचे दिवे बनवलेला असाल तर त्याचं काय करावं? तर हे दिवे घरातील लोकांनी थोडं थोडं प्रसाद म्हणून ग्रहण करावं, बाकीचं आपण गाईला देऊ शकता। या दिव्यांनी आरती केल्यानंतर देवी आईला प्रार्थना करावी, हे देवी आई, मी तुझी यथाशक्ती यथाभक्ती साध्या भोळ्या पद्धतीने पण मनोभावे तुझी सेवा केलेली आहे। यात माझी काही चूक झालेली असेल तर मला क्षमा कर। घरात सर्व लोकांना सुखी राहू दे, सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे, असं म्हणून तुमची इच्छा मनातल्या मनात
दिव्याकडे पाहून म्हणावी, जे की ती प्रार्थना देवी आई पूर्ण करतील व घरातील सर्व लोकांनी देवीचे दर्शन घ्यावे. घरातील कर्त्या स्त्रीने किंवा पुरुषाने नाक घासून देवीची माफी मागावी. नंतर घरातील कर्त्या पुरुषाने घट हलवायचा आहे. जर घरामध्ये कर्ता पुरुष नसेल तर घरातील स्त्रीने सुद्धा घट हलवला तरी सुद्धा चालतो किंवा घरातील मुला मुलींनी घट हलवला तरी सुद्धा चालतं. त्यानंतर दिव्याची पूजा करून दिव्याला सुद्धा हलवायचं आहे. विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे? विसर्जन करताना मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र म्हणत घट हलवायचा आहे. घट आपणास उत्तरेकडे हलवायचा आहे. उत्तर दिशा ही धनाची देवी लक्ष्मी व धनाचे देवता कुबेर यांची असल्यामुळे उत्तर दिशेला घट हलवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील व घरात कधीही पैसा कमी पडणार नाही. घटस्थापनेमधील नारळ लाल कपड्यात बांधून घरातच बांधायचा आहे. कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडावे, कारण 9 दिवस हे पाणी कलशात म्हणजे नवदुर्गाचा अंश त्यात उतरलेला असतो. यामुळे हे पाणी घरात सर्वत्र शिंपडून आपल्या घरात नवचैतन्य निर्माण करता येतं. आपल्या घरातील इडापिडा टळत असते. त्यानंतर कलशात ठेवलेलं नाणं तिजोरीत ठेवायचं आहे किंवा आपल्या पर्समध्ये सुद्धा आपण ठेवू शकता. यामुळे आपणास पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. हा 1 रुपया कधीही खर्च करू नका किंवा कोणाला सुद्धा देऊ नका. देवीसमोर ठेवलेलं मातीचं भांड त्यात पाणी व तांदूळ टाकून खिडकीत किंवा स्लॅपवर ठेवावे. त्यामुळे पक्षी पाणी पिऊन जातील. यामुळे आपणास आशीर्वाद लाभत असतो. कलशातील उरलेलं पाणी आपल्या घरातील झाडांना टाकायचं आहे. आंब्याची पानं, विड्याची पानं, पूजेतील माळा व पूजेचे सर्व साहित्य आपल्या शेतात नेऊन ठेवायचं आहे किंवा घरातील झाडाच्या बुडाशी ठेवायचं आहे. त्याचबरोबर पूजेतील माती झाडाला टाकावी किंवा शेतात ठेवावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे धन आपण उगवलेलं आहे ते थोडं तिजोरीत ठेवावं, थोडं पर्समध्ये ठेवावं, थोडं स्त्रियांनी आपल्या केसात माळावं, थोडं घरातील देवांना वाहावं. त्यानंतर ग्रामदैवत अशा ठिकाणी किंवा वडीलधाऱ्यांना धन देऊन, सोनं देऊन दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या पाया पडावेत. अखंड दिवा स्वतःहून कधीही विझवू नका. अखंड दिव्यातील तेल पूर्ण जळेपर्यंत तो दिवा तसाच ठेवा. दिव्यामधील काजळी काढून घ्या. दिवा स्वतःहून विझवू नका. जोपर्यंत दिवा आहे तोपर्यंत तसाच तो तेवत असला पाहिजे. तोपर्यंत दिवा तसाच जळू द्या. तरी सुद्धा दिव्यात थोडंसं तेल शिल्लक असेल तर ते एखाद्या हिरव्या झाडावर टाकावं. देवांना अर्पण केलेल्या कडकण्या घरातील लोकांनीच खावे. देवीची ओटी भरलेली असेल तर ते वस्त्र स्वतः घरातील स्त्रीने वापरावे. देवीला अर्पण केलेलं फळ घरातील लोकांनी मिळून खावं. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण देवीचं विसर्जन केलेलं आहे. ज्यांचे 9 दिवसाचे उपवास आहेत, घट हलवल्यानंतर आपण उपवास सोडू शकता. दसऱ्या दिवशी देवीला जो नैवेद्य आपण अर्पण केलेला असतो तो प्रथम थोडंसं खाऊन उपवास सोडला पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.